नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड फिजिक्स लेसन नंबर 4 दॅट इज लॉज ऑफ मोशन. या चॅप्टरचा फर्स्ट पार्ट मी ऑलरेडी अपलोड केला होता, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं की न्यूटन्स लॉज ऑफ मोशन काय आहेत, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, त्यांचे इम्पॉर्टन्स काय आहे, डेरिवेशन काय आहे, हे सगळं आपण पाहिलं होतं. मग आज आपण पाहतोय सेकंड पार्टमध्ये इनर्शियल अँड नॉन इनर्शियल फ्रेम्स ऑफ रेफरन्स. फ्रेम्स ऑफ रेफरन्स म्हणजे काय हेही आय गेस आपण डिस्कस केलं होतं, बट आता आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. इनर्शिया हा शब्द कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय का? अराउंड 7th स्टँडर्डमध्ये किंवा 8th स्टँडर्डमध्ये तुम्ही इनर्शिया म्हणजे काय पाहिलं असेल. आपण पुन्हा एकदा रिपीट करणार आहोत की इनर्शिया म्हणजे काय. सपोज की हे आहे आपलं रेल्वे स्टेशन आणि या ठिकाणी आहे आपली आगीनगाडी जी चाललेली आहे पुढे. ओके, आणि इथे तुम्ही रेल्वे स्टेशनवरती उभे आहात. मग आता तुम्ही स्टेशनरी उभे आहात, तुम्ही शांत उभे आहात एकदम शाळा मुलासारखं, आणि या ठिकाणी ही जी ट्रेन आहे तर ती मोशनमध्ये आहे आणि ती चाललेली आहे टुवर्ड्स राईट. ओके, मग तुम्ही जेव्हा बाहेर उभे आहात तर तुम्हाला काय वाटेल की ती ट्रेन मोशनमध्ये आहे असंच वाटणार ना, ऑब्व्हियसली. सो तुमच्या मते ती ट्रेन कशामध्ये आहे? मोशनमध्ये आहे. एक्झॅक्टली. नेक्स्ट आता या ठिकाणी तुमचा एखादा मित्र आहे, गोलू मोलू काहीतरी मित्र आहे, तो ट्रेनमध्ये बसलेला आहे. त्याच्यासमोर अजून एक मित्र बसलेला आहे, चिंटू पिंटू, तोही ट्रेनमध्ये बसलेला आहे. तर दोघांनी जर एकमेकांकडे पाहिलं तर दोघांना असं वाटेल का की चिंटू मोशनमध्ये आहे किंवा गोलू मोलू मोशनमध्ये आहे, असं काय आहे का? तर नाही. दोघांना काय वाटेल, आपण स्टेशनरी आहोत, पण ते पुढे जात आहेत. पण ते जेव्हा खिडकीतून बाहेर बघतील तेव्हा त्यांना काय वाटेल की इकडचा जो काही परिसर आहे, मग तो तुम्ही असाल किंवा या ठिकाणी काही झाडं वगैरे असतील, तर ती कुठे चाललेली आहेत? मागे चाललेली आहेत. बघा ना, तुम्ही पण इमॅजिन करा, तुम्ही एखाद्या ट्रेनमध्ये बसलेला आहात. जेव्हा तुमची ट्रेन पुढे पुढे चाललेली आहे, मोशनमध्ये चाललेली आहे, तर तेव्हा तुम्ही जर खिडकीतून बाहेर पाहिलं तर तुम्हाला काय दिसतं की सगळे ऑब्जेक्ट्स मागे चाललेले आहेत, झाडं मागे चाललेली आहेत. जर कोणी व्यक्ती असतील ते जरी शांत स्थिर उभे असतील तरीही आपल्याला काय वाटतं, ते मागे चाललेले आहेत. ओके, असं आपल्याला वाटतं. मग हे कोणाच्या रेफरन्समधून? जर आपण ट्रेनमध्ये असू तर आपल्याला असं वाटतं की बाहेरच्या सगळ्या गोष्टी मागे चाललेल्या आहेत. जर आपण बाहेर असू तर आपल्याला असं वाटतं की ट्रेन पुढे चाललेली आहे. म्हणजेच काय होतं या ठिकाणी की जसा रेफरन्स बदलेल, ज्याप्रमाणे आपण फ्रेम बदलतोय त्याप्रमाणे आपल्याला आपल्या मोशनकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतोय. जर आपण इथे असू आपल्याला वाटते ट्रेन मोशनमध्ये आहे, आपण ट्रेनमध्ये असू आपल्याला वाटते बाहेरची दुनिया मोशनमध्ये आहे. ओके, कळतंय? त्यासोबतच या ठिकाणी ए मित्र आहे, या ठिकाणी बी मित्र आहे. हे दोघंही एकाच ट्रेनमध्ये आहेत, एकाच बसमध्ये आहेत. तर त्या दोघांना असं वाटेल का की हे दोघं मोशनमध्ये आहेत? ऑब्व्हियसली नाही वाटणार. त्यांना काय वाटणार, ते एका ठिकाणी आहेत. ओके, दोघांना काय वाटणार, ते एका ठिकाणी आहेत. म्हणजे त्यांच्या स्वतःसाठी किंवा त्या दोघांसाठी ते दोघं कसे आहेत? स्टेशनरी आहेत. पण बाहेरच्या ऑब्जेक्टसाठी हे दोघं कसे आहेत? मुवमेंटमध्ये आहेत. कळतंय? तुम्ही कधीतरी ऑब्झर्व केलं असेल, सो तुम्ही त्याला रिलेट करू शकता. ओके, सो ही झाली पार्श्वभूमी जी की तुम्हाला या ठिकाणी पण सांगितलेली आहे. यालाच आपण म्हणतो फ्रेम ऑफ रेफरन्स. जर तुम्ही बाहेर असाल तर तुम्ही बाहेरच्या दृष्टिकोनातून पाहताय, जर तुम्ही बसमध्ये असाल तर बसमधून कसं दिसेल हे पाहताय. म्हणजे जसं जसं फ्रेम ऑफ रेफरन्स बदलेल त्याप्रमाणे ऑब्जेक्टचं मोशन आपल्यानुसार बदलतं. ओके, म्हणजे त्या फ्रेम ऑफ रेफरन्सनुसार बदलतं. सो हेन्स मोशन इटसेल्फ इज अ रिलेटिव्ह कॉन्सेप्ट, आणि त्यामुळे आपण मोशनला असं म्हणतो की ते रिलेटिव्ह कॉन्सेप्ट आहे. जसं आपण त्याला पाहू तसं ते बदलणार. आपण बसमधून पाहिलं चेंज, आपण बाहेरून पाहिलं चेंज, आपण बसमध्ये दोघं जण आहोत, दोघांनी एकमेकांकडे पाहिलं चेंज. ओके, सो हे ज्या गोष्टी आहेत त्या सतत बदलतात आणि दॅट्स वाय त्याला आपण म्हणतो की मोशन काय आहे? रिलेटिव्ह कॉन्सेप्ट. आफ्टर दॅट इन दी एक्झाम्पल डिस्कस्ड अबव, हेच एक्झाम्पल इथे होतं, फक्त बस स्टँड वगैरे होतं, आपण रेल्वे स्टेशनवर गेलो होतो. सो इन दी एक्झाम्पल डिस्कस्ड अबव, इफ यू कन्सिडर दी प्लॅटफॉर्म ॲज दी रेफरन्स देन द पॅसेंजर्स अँड दी ट्रेन आर मुव्हिंग. तुम्ही जर प्लॅटफॉर्मवरती असाल तर ट्रेन आणि ट्रेनमधले पॅसेंजर्स मोशनमध्ये आहेत असं तुम्हाला दिसतं. नेक्स्ट आहे, आणि जर तुम्ही ट्रेनमध्ये असाल तर जे प्लॅटफॉर्मवरती असणारे जे पॅसेंजर्स आहेत ते मुवमेंटमध्ये तुम्हाला दिसतात. ओके, सो हेच होतं सगळं इथे. युजली अ सेट ऑफ कोऑर्डिनेट्स विथ अ सुटेबल ओरिजिन इज इनफ टू डिस्क्राईब अ फ्रेम ऑफ रेफरन्स. आपल्याकडे एक सुटेबल ओरिजिन पाहिजे आणि सेट ऑफ कोऑर्डिनेट्स पाहिजेत, म्हणजेच पॉईंट्स पाहिजेत की ज्या ठिकाणी ते ऑब्जेक्ट जाणार आहे, कुठे जाणार आहे हे पाहिजे. आणि हे जर आपल्याकडे असेल तर आपण त्या ऑब्जेक्टचं फ्रेम ऑफ रेफरन्स फाइंड आउट करू शकतो किंवा डिस्क्राईब करू शकतो. सो इफ पोझिशन कोऑर्डिनेट्स ऑफ अन ऑब्जेक्ट आर कंटिन्युअसली चेंजिंग विथ टाइम इन अ फ्रेम ऑफ रेफरन्स देन दॅट ऑब्जेक्ट इज इन मोशन इन दॅट फ्रेम ऑफ रेफरन्स. एखादा ऑब्जेक्ट आहे जो सतत आपली पोझिशन बदलत आहे विथ रेस्पेक्ट टू टाईम. 5 सेकंदामध्ये तो इथून इथे पोहोचला, 2 सेकंदामध्ये इथून इथे पोहोचला. ओके, सो टाईमच्या रेस्पेक्टमध्ये जर तो स्वतःची पोझिशन बदलत असेल तर त्या ऑब्जेक्टसाठी तो काय आहे? तो एका फ्रेममध्ये आहे. ओके, सो त्या ऑब्जेक्टसाठी ती काय आहे? एक फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, कारण तो त्याच फ्रेममध्ये स्वतःची पोझिशन अकॉर्डिंग टू टाईम चेंज करत आहे. ओके, मग आता इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स काय असतं ते आपण पाहूया. Any frame of reference in which Newton's first law of motion is applicable is the simplest understanding
ऑफ ॲन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. याचा अर्थ काय, न्यूटन्स फर्स्ट लॉनुसार काय आपण म्हणतो की हा एखादा ऑब्जेक्ट आहे, याला जर मी एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय नाही केला तर हा ऑब्जेक्ट मुवमेंट दाखवेल का, नाही दाखवणार. म्हणजे न्यूटन्सच्या फर्स्ट लॉनुसार जोपर्यंत मी एखाद्या बॉडीवरती एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती बॉडी एकतर तिच्या आहे त्या मोशनमध्ये ट्रॅव्हल करणार म्हणजे मुवमेंट दाखवणार, किंवा स्टॉप असेल तर स्टॉप राहणार. ओके, म्हणजे जशी ती आधी असणार तशीच राहणार आहे जोपर्यंत मी त्याच्यावरती कोणताही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. ओके, सो बेसिकली हा झाला आपल्या न्यूटन्सचा फर्स्ट लॉ. मग न्यूटन्सचा फर्स्ट लॉ ज्या ठिकाणी ॲप्लिकेबल असेल त्या फ्रेम ऑफ रेफरन्सला आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणणार आहोत. म्हणजे काय, तर आपल्याकडे सपोज की पुन्हा एकदा तोच ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टवरती मी कोणताही नेट फोर्स अप्लाय नाही केला, नेट फोर्स अप्लाय नाही केला तर ऑब्जेक्ट मुवमेंट दाखवेल का, नाही दाखवणार. त्यासोबतच या बॉडीला मी कोणतंही ॲक्सिलरेशन देखील नाही दिलं, मग ही बॉडी जर कॉन्स्टंट म्हणजे स्टेबल असेल, स्टेशनरी असेल तर स्टेशनरी राहणार, जर स्वतःच्या वेलोसिटीमध्ये असेल तर त्याच कॉन्स्टंट वेलोसिटीमध्ये ती कंटिन्यू मुवमेंट दाखवणार, कंटिन्यू मोशन दाखवणार. स्टॉप होईल का, एक्सटर्नल फोर्स अप्लाय नाही केला तर नाही स्टॉप होणार, म्हणजे आहे त्याच मोशनमध्ये ती कंटिन्यू राहणार आहे. ओके, आणि जर ती स्टॉप असेल म्हणजे स्टेशनरी असेल तर ती स्टेशनरीच राहणार आहे. सो हे जे आहे की जोपर्यंत आपण एफ नेट म्हणजे फोर्स नेट फोर्स अप्लाय करत नाही किंवा त्या ठिकाणी कोणतंही ॲक्सिलरेशन नाही आहे तर त्याला आपण म्हणणार आहोत व्हॉट, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, याला आपण म्हणणार आहोत, या फ्रेमला आपण म्हणणार आहोत इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता दुसरी कंडिशन अशी आहे की ते ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती मी एक्सटर्नल फोर्स अप्लाय नाही करत आहे, बट तरी देखील त्या ऑब्जेक्टचं ॲक्सिलरेशन होणार आहे. ॲक्सिलरेशन का होत आहे, तर ड्यू टू सम चेंजेस त्याच्यामध्ये इनिशियल वेलोसिटी आणि फायनल वेलोसिटी यांच्यामध्ये काहीतरी फरक पडतो आहे. ओके, म्हणजे थोड्या थोड्या अंतराने रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी काय होणार आहे, बदलणार आहे. आणि दॅट्स वाय या ठिकाणी काय होतं, ॲक्सिलरेशन होतं. आणि ॲक्सिलरेशनमुळे इथे जो फ्रेम ऑफ रेफरन्स आहे त्या ऑब्जेक्टचा, त्या बॉडीचा, त्याला आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे असं म्हणू शकत नाही, कारण इनर्शियाची कंडिशन काय आहे, फोर्स, नेट फोर्स नको आहे, ॲक्सिलरेशन पण नको आहे. पण या ठिकाणी फोर्स नसला तरी पण ॲक्सिलरेशन होत आहे, सो दॅट्स वाय आपण याला हे ऑब्जेक्ट जे आहे तर ते इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहे असं म्हणू शकत नाही. सो दॅट्स वाय वी कॉल्ड इट ॲज इन दी नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, measurements in one inertial frame can be converted to measurements in another inertial frame by a simple transformation. आपल्याकडे इकडे एक इनर्शियल फ्रेम आहे, इकडे एक इनर्शियल फ्रेम आहे. फ्रेम म्हणजे फ्रेम नसते, हा जस्ट ते असं एक भास आहे की तो फ्रेमसारखं असेल असं लक्षात ठेवायचं आहे. सो इकडे एक फ्रेम आहे, तिकडे एक फ्रेम आहे. ओके, सो आपल्याकडे दोन इनर्शियल फ्रेम आहेत आणि आपल्याला एका फ्रेममधून दुसऱ्या फ्रेममध्ये जायचं आहे. मग हे नक्की काय आहे, याला आपण काय करतो या ठिकाणी, तर बाय सिम्पली युजिंग सम वेलोसिटी वेक्टर्स म्हणजे रिलेटिव्ह वेलोसिटी वेक्टर्स द टू फ्रेम्स ऑफ रेफरन्स. आता त्याच्या आधारे आपण एक एक्झाम्पल पाहूया जेणेकरून तुम्हाला जास्त चांगलं समजेल. नेक्स्ट आहे इलस्ट्रेशन. इमॅजिन युअर सेल्फ इनसाइड अ कार. तुमच्याकडे कार आहे छान मस्त, ओके, BMW वगैरे वगैरे काहीतरी असं. सो तुम्ही या ठिकाणी कारमध्ये बसलेला आहात. सो कारमध्ये तुम्ही बसलेला आहात आणि कारची विंडो कशी आहे, ओपेक आहे. ओपेक याचा अर्थ ट्रान्सपरंट नाही आहे, एकदम त्याला काय लावतो आपण, ब्लॅक ग्लास असं काहीतरी असतं जेणेकरून ती दिसत नाही बाहेरचं आतमध्ये, आतलं बाहेरचं. ओके, सो ती विंडो कशी आहे, ओपेक आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही बाहेरचं काहीच पाहू शकत नाही आहे. ओके, तुम्ही बाहेरचं काही पाहू शकता का, जर तिला आतून कलर दिला, आपण ब्लॅक कलर दिला, बाहेरचं दिसेल का, नाही दिसणार. सो ऑल्सो कन्सिडर दॅट देअर इज अ पेंड्युलम टाईड इनसाइड दी कार अँड नॉट सेट इन टू ऑसिलरेशन. आणि तुमच्या कारमध्ये एकदम मोठीच्या मोठी कार आहे, याच्यामध्ये आपण पेंड्युलम पण लावलेलं आहे. सो हे जे पेंड्युलम आहे त्याला ऑसिलेशन नाही दिले, म्हणजे ते असं फिरत नाही आहे, फक्त लावलं आहे. ओके, शांत आहे ते, फक्त लावलेलं आहे. If the car just starts in motion with reference to outside or ground, you will experience a jerk. आता जर ही गाडी थांबलेली होती, अचानक चालू झाली तर तुम्हाला धक्का लागणार की नाही गाडीच्या आतमध्ये. आता गाडी शांत आहे, अचानक गाडी चालू झाली, तुमची बॉडी अजूनही शांतच आहे, पण गाडी मात्र चालू झाली तर ऑब्व्हियसली बॉडीला थोडासा धक्का लागतो, एक जर्क मिळतं. ओके, सो त्या बॉडीला लागणार आहे थोडंसं जर्क. ॲक्सिलरेशन इनसाइड दी कार म्हणजेच काय, तुम्ही आतमध्ये आहात, तुमच्यावरती कोणीही फोर्स अप्लाय नाही केला आहे, बट तुम्ही गाडीच्या आतमध्ये आहात, गाडीवरती फोर्स अप्लाय केला आहे, त्याच्यामुळे इनडायरेक्टली तुम्हाला देखील जर्क बसलेला आहे. म्हणजेच काय, तर तुमच्यावरती कोणी फोर्स नाही अप्लाय करत आहे, बट तरीही तुम्ही थोडंसं हल्लात, म्हणजे तुम्ही थोडंसं ॲक्सिलरेशन दाखवलं की नाही. सो याला आपण म्हणणार आहोत की फोर्स न लावताही ॲक्सिलरेशन होणं, आणि हे आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इझी. हां, सो नेक्स्ट आहे, during this time the string of the pendulum may be steady but not vertical.
आता या कालावधीमध्ये जेव्हा तुम्हाला जर्क मिळाला तर ऑब्वियस गोष्ट आहे गाडीमधल्या प्रत्येक ऑब्जेक्टला थोडा ना थोडासा तरी धक्का लागणार आहेच, कारण गाडी खूप पटकन स्टार्ट झाली. ओके, म्हणजेच खूप फोर्सने स्टार्ट झाली. सो त्याच्यामुळे आतमध्ये हे जे पेंडुलम आपण लटकवलेलं होतं तर त्या पेंडुलमला ते म्हणजे ते स्टेडी राहू शकतं. असं नाही की जेवढा फोर्स आपण अप्लाय केला आहे तेवढा फोर्स त्या पेंडुलमवरती येऊन त्यालाही धक्का बसेलच असं काय म्हणजे कंपल्सरी नाही आहे. ओके, पण प्रत्येक ऑब्जेक्टला थोडासा तरी धक्का बसतोच. पण असं आपण सपोज करूया की तो एवढा धक्का नाही आहे की ते त्या पेंडुलमला हलवू शकेल. ओके, सो दॅट्स वाय ते पेंडुलम कसं आहे स्टेडी राहू शकतं, पण ते वर्टिकल नाही राहणार. म्हणजे ते शांत राहू शकतं, बट ते वर्टिकली म्हणजे आहे असंच एकदम उभंच असं नाही राहणार. ओके, म्हणजे उभंच राहणार नाही. So during time of acceleration, the car can be considered to be a non-inertial frame of reference. Later on, if the car is moving with constant velocity with reference to the ground, you will not experience any jerk motion within the car, and the car can be considered as an inertial frame of the reference. सो आता कारने एकदम जर्क लावला, कारमध्ये कारला एकदम फोर्स अप्लाय केला, त्यामुळे तुम्हाला जर्क बसला इनडायरेक्टली. सो आपण याला काय म्हणू शकतो, हा कुठला रेफरन्स आहे, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. बरं, आता जर्क ब्रेक सगळं लागून झालेलं आहे, कार खूप छान सुरू झालेली आहे, पेंडुलम गेला खड्ड्यात. सो कार छान सुरू झालेली आहे आणि कार आता चाललेली आहे रस्त्यावरून. कारची वेलोसिटी कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट वेलोसिटीने कार मुवमेंट दाखवणार आहे. कॉन्स्टंट वेलोसिटी असेल तर ॲक्सेलरेशन काय असणार आहे, अरे जर वेलोसिटी कॉन्स्टंट असेल तर ॲक्सेलरेशन काय असणार आहे, येस 0, कारण वेलोसिटीमध्ये काही फरकच पडत नाही आहे. सो ॲक्सेलरेशन काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. सो ॲक्सेलरेशन 0 आहे. आता जर ती बॉडी एका पर्टिक्युलर जेवढा फोर्स तिला आधी अप्लाय केला होता तेवढ्याच फोर्सवरती जरी चालू आहे, त्याच्यावरती कोणताही एक्सटर्नल फोर्स अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय केला जात नाही, तर नेट फोर्स काय असणार आहे, 0, कारण आपण कोणताही एक्स्ट्राचा फोर्स अप्लाय नाही करत आहे. जो तिला सुरुवातीला दिला होता त्याच फोर्सनुसार ती चाललेली आहे. सो एक्सटर्नल फोर्स काय झाला, अनबॅलन्स्ड फोर्स काय झाला किंवा नेट फोर्स काय झाला, 0. सो एफ नेट 0 आहे, ॲक्सेलरेशन 0 आहे. मग आता ती गाडी कशामध्ये आली, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आली का नाही, आली. सो याला आपण म्हणणार आहोत इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, सो इन धिस केस आता या केसमध्ये परत पेंडुलमला घ्या रे. ओके, अरे नाही, पेंडुलम सगळंच गेलं रे, जाऊ दे. परत आता हा पेंडुलम आपल्याकडे आलेला आहे. ओके, परत हा पेंडुलम आपल्याकडे आलेला आहे. सो हा जो पेंडुलम आहे, इन धिस केस the pendulum string will be vertical and not be when not oscillating. म्हणजेच काय की आता जेव्हा ती बॉडी किंवा ती कार जेव्हा कॉन्स्टंट वेलोसिटीमध्ये आहे, कोणतंही ॲक्सिलरेशन दाखवत नाही आहे, सोबतच तिथे कुठेही नेट फोर्स अप्लाय केला जात नाही किंवा एफ नेट 0 आहे, तर तेव्हा ही जी स्ट्रिंग असणार आहे ती जस्ट अशी वर्टिकल असते. म्हणजे अशी ऑसिलेशन दाखवेलच असं काही नाही आहे, ती अशी स्टेडीली पण उभी राहू शकते. सो तेच त्यांना सांगायचं आहे की ते कसं आहे, आता स्टेडी आहे, कारण याच्यामध्ये कोणतेही त्याच्यावरती एक्स्ट्रा फोर्स अप्लाय केला जात नाही आहे, वेलोसिटी कॉन्स्टंट आहे, फोर्स 0 आहे, ॲक्सेलरेशन 0 आहे. सिम्पल. ओके, सो नेक्स्ट काय आहे, ओके नेक्स्ट आहे डू यू नो, क्या आपको पता है, द सिच्युएशन्स और फिनोमिना that can be explained using Newton's law of motion fall under Newtonian mechanics. So far as our life situation are considered, Newtonian mechanics is perfectly applicable. So however, under several extreme conditions, we need to use some other theories. For example, जे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन आहेत ते आपण बऱ्याचदा वापरू शकतो, आपल्या डे टू डे लाईफमध्ये बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर होतो. बट तरीही न्यूटन्स लॉज ऑफ मोशनचे काही लिमिटेशन्स आहेत. तर ते लिमिटेशन्स काय आहेत आपण बघूया. न्यूटन्स लॉज आर ॲप्लिकेबल ओनली इन द इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. फक्त आणि फक्त इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्येच न्यूटन लॉज ऑफ मोशन ॲप्लिकेबल आहे. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय, एफ नेट 0 पाहिजे, ॲक्सेलरेशन 0 पाहिजे, वेलोसिटी कॉन्स्टंट आहे किंवा 0 आहे, तर अशा कंडिशनमध्येच फक्त आपण न्यूटनचा फर्स्ट लॉ किंवा न्यूटन्सचे लॉज आपण वापरू शकतो. जर ते ऑब्जेक्ट नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये असेल, म्हणजे एफ नेट 0 आहे बट काहीतरी ॲक्सेलरेशन होतं आहे, अशी जर काही कंडिशन असेल तर त्या ठिकाणी आपण न्यूटन्सचा लॉ ऑफ मोशन अप्लाय करू शकत नाही. ओके, सो इफ द बॉडी इज इन अ फ्रेम ऑफ रेफरन्स ऑफ ॲक्सेलरेशन, जर त्या बॉडीवरती काही एक्सटर्नल ॲक्सेलरेशन अप्लाय होत असेल, वी नीड टू यूज अ स्युडो फोर्स. स्युडो म्हणजे काय, स्युडो म्हणजे आपण बायोलॉजीमध्ये पाहिलेलं आहे, ज्याला फॉल्स, स्युडो म्हणजे काय, फॉल्स, ट्रू नाही, फॉल्स. सो फॉल्स फोर्स असं आपण त्याला म्हणणार आहोत आणि ते आपण निगेटिव्ह MA वेक्टर असं आपण दाखवतो. ओके, निगेटिव्ह MA वेक्टर इन ॲडिशन टू ऑल दी अदर फोर्सेस while writing the force equation.
आणि जेव्हा आपण एखादी बॉडी त्याच्यामध्ये ॲक्सेलरेशन देखील आलेलं आहे अशी जर आपण एखादी बॉडी घेणार आहोत आणि तिथे जर आपल्याला न्यूटन्स लॉ ॲप्लिकेबल करायचा असेल तर तेव्हा आपण जो फोर्स अप्लाय केला जाणार आहे बाहेरून त्याला घेणार आहोत त्याला घेणार आहोत आपण स्युडो फोर्स. आणि स्युडो फोर्स म्हणजे काय -ma आणि एच्यावरती वेक्टर, याचा अर्थ एक असा आहे ए वेक्टरमध्ये आहे, त्याला डायरेक्शन दाखवणं गरजेचं आहे. ओके, हे तुम्ही वेक्टर्समध्ये पाहिले. न्यूटन्स लॉज आर ॲप्लिकेबल फॉर पॉईंट ऑब्जेक्ट. आणि हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की न्यूटन्सचा जो लॉ आहे तो आपण फक्त पॉईंट ऑब्जेक्टसाठी घेतो. ओके, पॉईंट ऑब्जेक्टसाठी फक्त आपण न्यूटन्सचे लॉ ॲप्लिकेबल आहेत. न्यूटन्स लॉ आर ॲप्लिकेबल टू रिजिड बॉडीज. रिजिड बॉडीज म्हणजे काय, जे बॉडी फोर्समुळे स्वतःचा शेप, साईज, व्हॉल्यूम, डेन्सिटी काही बदलत नाहीत अशाच ऑब्जेक्टवरती फक्त न्यूटन्सचा लॉ ॲप्लिकेबल आहे. आपण आहोत, आपल्याला कोणी धक्का दिला, आपण भलेही पडू उठू पण आपली साईज तीच राहणार आहे, आपली हाईट तेवढीच राहणार आहे की असं कोणी धक्का दिला 5 फुटाचे होते पडल्यानंतर 4 फुटाचे झाले असं काय होणार आहे का, तर नाही. म्हणजे आपली साईज बदलणार नाही आहे, आपलं वेट बदलणार नाही आहे. ओके, खरचटेल बिडसटेल ती लांबची गोष्ट आहे, पण वेट वगैरे बदलतं का, नाही बदलणार. सो दॅट्स वाय आपण काय आहोत, रिजिड बॉडी आहोत. अशाच पद्धतीने ज्या अशा बॉडी आहेत ज्यांचं शेप, साईज वगैरे काही बदलत नाही ड्यू टू फोर्स, याला आपण म्हणतो रिजिड बॉडी. So a body is said to be rigid if the relative distance between its two particles do not change for any deforming force. कोणताही डिफॉर्मिंग फोर्स जरी त्या बॉडीवरती अप्लाय केला, ही आपली बॉडी आहे, याच्यामध्ये हे 2 पार्टिकल्स आहेत, याच्यावरती मी इथून खूप सारा फोर्स अप्लाय केला, मारो मारो मारो, तरीही या दोघांमधलं डिस्टन्स बदलत नाही आहे. हे दोघं अजून असे जवळही येत नाही आहेत, असे लांबही जात नाही आहेत, त्याच अंतरावरती राहत आहेत. डिफॉर्मिंग फोर्स मी कितीही अप्लाय केला तरीही, तर याला आपण म्हणणार आहोत ही रिजिड बॉडी आहे. म्हणजे थोडक्यात ज्या बॉडीचा शेप, साईज बदलत नाही ती असते काय, रिजिड बॉडी. येस, एक्झॅक्टली. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फॉर ऑब्जेक्ट्स मूव्हिंग विथ स्पीड्स कंपॅरेबल टू दॅट ऑफ लाईट, Newton's laws of motion do not give results that much with the experimental results, and Einstein's special theory of relativity has to be used. जर एखादी ऑब्जेक्ट लाईटच्या स्पीडपेक्षा, लाईटची स्पीड किती आहे 3 × 10⁸ मीटर. सो ही काय आहे, लाईटची स्पीड आहे. सपोज की आपल्याकडे एखादा ऑब्जेक्ट आहे, तो लाईटच्या स्पीड इतकं पटकन धावत आहे किंवा इतकं पटकन त्याच्यामध्ये मोशन आहे, तर त्या ठिकाणी आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अप्लाय करू शकत नाही. मग त्या ठिकाणी आपल्याला आइन्स्टाईनची स्पेशल थिअरी अप्लाय करावी लागते, जी आपल्याला लॉज ऑफ मोशनमध्ये नाही पाहायची आहे, ती आपण नंतर बघूया. ओके, फक्त एवढंच की म्हणजे ते लिमिटेशन सांगतं की कुठपर्यंत आपण फक्त न्यूटन्स लॉ ऑफ मोशन अप्लाय करू शकतो. नेक्स्ट आहे बिहेवियर अँड इंटरॅक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग ॲटॉमिक और मोलिक्युलर सायझेस कॅनॉट बी एक्सप्लेन युझिंग न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड क्वांटम मेकॅनिक्स हॅज टू बी युज्ड. सपोज की तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पाहिलं असेल ॲटॉमिक स्ट्रक्चर चॅप्टर, तर त्यामध्ये आपण क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे काय, क्वांटम म्हणजे काय, हे सगळं पाहिलेलं होतं. सो बिहेवियर अँड इंटरॅक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट हॅव्हिंग ॲटॉमिक और मोलिक्युलर साईज कॅनॉट बी एक्सप्लेन युझिंग न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. तर त्या ठिकाणी आपण एखाद्या ॲटमचं किंवा एखाद्या मॉलिक्युलचं बिहेवियर सांगण्यासाठी किंवा इंटरॅक्शन सांगण्यासाठी कुठेही आपण न्यूटनचे लॉ वापरले होते का, तर नाही. त्या ठिकाणी आपण क्वांटम मेकॅनिक्सचा आधार घेतला होता आणि त्याच्या आधारे आपण एखाद्या ऑब्जेक्टचं किंवा एखाद्या ॲटमचं, एखाद्या मॉलिक्युलचं बिहेवियर कसं आहे, ते इतर मॉलिक्युलसोबत, इतर ॲटमसोबत कशा पद्धतीने इंटरॅक्शन करणार आहेत ते आपण पाहिलं होतं. सो ती थिअरी आपण ऑलरेडी ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये किंवा स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये पाहिलेली आहे. सो नेक्स्ट आहे रॉकेट इन अ इंटरगैलेक्टिक स्पेस. इंटरगैलेक्टिक का मतलब क्या होता है, जहाँ पे ग्रॅव्हिटी नाही है. आता ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स यांच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे, हे आहे आपलं छोटंसं अर्थ. ओके, या अर्थने जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केला किंवा अर्थकडून जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होणार आहे, तेव्हा त्याला आपण म्हणतो ये हे भैया ग्रॅव्हिटी. ओके, याला आपण म्हणणार आहोत ग्रॅव्हिटी. पण जर आपल्याकडे कोणतेही 2 ऑब्जेक्ट्स आहेत, ते जर एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करत असतील, तर त्याला आपण म्हणणार आहोत ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, अर्थ सोडून कोणतेही 2 ऑब्जेक्ट्स एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करत असतील, त्याला आपण म्हणणार आहोत ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि जर अर्थने अप्लाय केलं असेल, त्याला आपण म्हणणार आहोत ग्रॅव्हिटी. सो आपल्याकडे जे रॉकेट आहे, तर ते ग्रॅव्हिटीपासून फ्री आहे, म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सपासून ते कुठे आहे, लांब आहे. कुठे आहे, आणि ते गॅलेक्सीच्या मध्ये आहे. सो विथ ऑल इट्स एनर्जीज shut is closest to an ideal inertial frame. However, Earth's acceleration in the reference frame of the Sun is so small that any frame attached to the Earth can be used as an inertial frame for any day-to-day situation or in our laboratories. So basically, एक मिनिट, let me draw properly. या ठिकाणी आहे आपला सन, इथे आहे आपला अर्थ. आता जर आपण सन आणि अर्थमध्ये जर आपण पाहिलं, तर ऑब्वियसली यांच्यामध्ये डिस्टन्स खूप जास्त आहे, डिस्टन्स प्रचंड आहे.
सो अर्थ ॲक्सिलरेशन इन द रेफरन्स फ्रेम ऑफ द सन, जर आपण सनच्या रेफरन्समधून पाहिलं अर्थकडे, ओके, सनच्या रेफरन्समधून कुठे पाहतोय आपण, अर्थकडे पाहणार आहोत. सो सनच्या रेफरन्समधून जर आपण अर्थकडे पाहिलं तर अर्थचं जे काही ॲक्सिलरेशन असेल, अर्थ जे पण काही ॲक्सिलरेशन दाखवणार आहे ते कसं असणार आहे, खूप छोटं असणार आहे, कारण आपण सनच्या कंपॅरिझनमध्ये किंवा सनच्या रेफरन्समधून पाहतोय. सो अर्थचं ॲक्सिलरेशन काय असणार आहे, खूप छोटं आहे. त्याच्यामुळे that any frame attached to the earth can be used as an inertial frame for any day to day situation or in our laboratories. मग जर आपण सनच्या फ्रेम ऑफ रेफरन्समधून जर आपण अर्थच्या फ्रेम ऑफ रेफरन्सचा विचार केला तर ते कसं असणार आहे, इनर्शियल असणार आहे. सोबतच जर तुम्ही अर्थवरचा कोणताही ऑब्जेक्ट घेतला तर त्याचं पण ॲज कम्पेरेटिव्ह टू दी सन त्याचं पण हे काय असणार आहे, ॲक्सिलरेशन खूप कमी असणार आहे. सो त्या सगळ्यांना आपण इनर्शियल फ्रेममध्ये आहेत असं म्हणू शकतो. म्हणजे डे टू डे सिच्युएशनमध्ये आपण जे काही ऑब्जेक्ट्स आपण पाहतो ते सगळे आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहेत असं म्हणू शकतो का, तर म्हणू शकतो का, तर सनच्या रेफरन्समध्ये अर्थचं ॲक्सिलरेशन डाऊन आहे, म्हणजे कमी आहे, आणि त्यासोबतच सनवरती असणाऱ्या अर्थवरती असणाऱ्या गोष्टी अजून छोटे छोटे असणार, म्हणजे त्यांचं ॲक्सिलरेशन पण कमी असणार. सो दॅट्स वाय आपण हे इनर्शियल फ्रेममध्ये आहे असं सांगू शकतो. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ फोर्सेस. टाइप्स ऑफ फोर्सेसचे दोन प्रकार आहेत, फंडामेंटल फोर्सेस इन नेचर आणि दुसरं कोणतं आहे रे, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. सो फर्स्ट आहे फंडामेंटल फोर्सेस, म्हणजे एकदम बेसिक फोर्सेस. ग्रॅव्हिटेशन आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे आणि वीक न्यूक्लिअर फोर्स आहेत. हे 4 फोर्स खूप महत्त्वाचे आहेत. NCERTमध्ये हे फर्स्ट चॅप्टरमध्ये असतं, बट आपण हे 4th चॅप्टरमध्ये पाहतोय. सो बेसिकली फोर्स 4 प्रकारचे आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, नेक्स्ट आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. आता तुम्हाला काय वाटतं या चौघांपैकी सगळ्यात स्ट्रॉंग कोण असेल, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, नाम में ही दम है, इसके लिए हे काय येणार आहे, सगळ्यात स्ट्रॉंग. सो स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स काय आहे, सगळ्यात स्ट्रॉंग आहे. अजून एक सगळ्यात वीक कोणतं असेल, तुम्ही म्हणाल वीक न्यूक्लिअर फोर्स, चुकीचं उत्तर आहे, वीक न्यूक्लिअर फोर्सचा असं नाही आहे. सगळ्यात वीक कोणतं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. का, कारण मी इथे बसलेली आहे, माझ्यासमोर माझं डिव्हाइस आहे किंवा मोबाईल आहे, तर ऑब्व्हियसली माझ्यामध्ये आणि माझ्या डिव्हाइसमध्ये पण काहीतरी अट्रॅक्शन आहे. मग बेसिकली दोघांमध्ये जरी अट्रॅक्शन असलं तरी त्या ठिकाणी इतकंही अट्रॅक्शन नाही आहे की मोबाईल मला येऊन चिटकेल किंवा मी मोबाईल येऊन चिटकेल. म्हणजे यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे ते कसं आहे, स्ट्रॉंग आहे का वीक आहे, वीक आहे. पण तेच जर तुम्ही आपल्या न्यूक्लियस आपल्या एक ॲटममध्ये पाहिलं, ओके, सपोज की हा आहे आपला ॲटम. या ॲटममध्ये काय असतं, न्यूक्लियस असतं, आजूबाजूला काय फिरतात, इलेक्ट्रॉन्स फिरतात. न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतं. ये तो पता ही होगा, ये तो सुना ही होगा. सो हे काय आहेत, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत. सो हे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स न्यूक्लियसमध्ये असतात, एकत्र असतात. सो त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन असतं ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असतं, त्याच्यामुळेच ते एकत्र राहू शकतात. ओके, कारण तुम्ही जर पाहिलं तर न्यूट्रॉन कसं आहे, चार्जलेस आहे, प्रोटॉन कसं आहे, पॉझिटिव्ह चार्जवाला आहे. मग सगळे प्रोटॉन्स आतमध्ये कसे राहत आहेत किंवा सगळे न्यूट्रॉन्स आतमध्ये कसे राहत आहेत, ड्यू टू स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. त्यांच्यामध्ये एक स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आहे, त्याच्यामुळे ते न्यूक्लियसमध्ये एकत्र राहू शकतात. ओके, सो हे झालं स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्समधला डिफरन्स. आता आपण डिटेलमध्ये पाहूया, असं तुम्हाला अजून चांगलं समजेल. यांना आपण फंडामेंटल फोर्सेस असंही म्हणतो. सो सगळ्यात पहिल्यांदा आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इट इज दी अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन 2 पॉईंट मासेस. पॉईंट मासेस, ओके, पॉईंट मासेस म्हणजेच काय की हे आहे आपल्याकडे एक ऑब्जेक्ट, हे आहे आपल्याकडे एक ऑब्जेक्ट, याच्या पॉईंटवरती आणि याच्या पॉईंटवरती अशा पद्धतीने ते अट्रॅक्शन होतं. मग असं आहे का की वरून नाही होणार, होईल की असं पण अट्रॅक्शन होऊ शकतं. ओके, सो बेसिकली ज्या पॉईंटवरती मास एकत्र येणार आहे त्या पॉईंटपासून अट्रॅक्शन होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे त्याला आपण पॉईंट मास असं म्हणतो, कारण खूप छोट्या छोट्या ऑब्जेक्ट्सवरती हे होतं. कारण जर आपण सनच्या कम्पॅरेटिव्हली पाहिलं तर पृथ्वीवरती सगळं काय आहे, छोटंच आहे. सो याला आपण सगळ्यांना पॉईंट मास असं म्हणू शकतो. बट जे एकदम जायंट ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करण्याचं काम वेगळं आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, सो यांच्यामध्ये एक डिस्टन्स असतो. इथे एक ऑब्जेक्ट आहे, इथे इथे एक ऑब्जेक्ट आहे, इथे एक ऑब्जेक्ट आहे, पॉईंट मास आहे, याच्यामधला हा डिस्टन्स आहे. सो मॅग्निट्यूड ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन पॉईंट मासेस इज रिप्रेझेंटेड बाय, याचा मास आहे M1, याचा मास आहे M2. यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आपण म्हणतो R डिस्टन्स आहे. सो याचा फॉर्म्युला काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू G. व्हॉट इज G, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, याची व्हॅल्यू ठरलेली आहे. ओके, G कशाला घ्यायचं आपण, सांगते. सो आता या ठिकाणी जीची व्हॅल्यू नेमकी काय आहे, तर 6.6 × 10⁻11 ही काय आहे, जीची व्हॅल्यू आहे. जे काय आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जीला का घ्यायचं तर ते आता आपण पाहूया. आपला जो फोर्स असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर तो काय असतो, डायरेक्टली प्रपोर्शनल असतो
प्रोडक्ट ऑफ टू मासेस. ओके, जो आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे प्रोडक्ट ऑफ टू मासेस, म्हणजे M1 आणि M2ला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. जर तुम्ही मास वाढवलं, सपोज की M1 होतं 10 kg, M2 आहे 20 kg, तर याच्यावरती जर तुम्ही अजून मास वाढवलं, हे आपण 30 केलं, हे आपण 50 केलं, तर ऑब्वियसली ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर तो इन्क्रीज होणार आहे. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणावरती डिपेंड आहे? प्रोडक्ट ऑफ दी मासवरती डिपेंड आहे. याचं प्रोडक्ट येईल 200, याचं प्रोडक्ट येईल 3×5=15, 0 0 1500. ओके, म्हणजे ऑब्वियसली या ठिकाणी प्रोडक्ट वाढल्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्क्रीज होणार आहे. आता मला हा मधला जो मधलं जे साईन आहे डायरेक्टली प्रपोर्शनलचं ते नको आहे. याच्याऐवजी आपण काय घेऊ शकतो? कॉन्स्टंट घेऊ शकतो. सो या ठिकाणी सपोज की मी के कॉन्स्टंट घेतला आहे, तर तुम्हाला माहिती आहे ना 7th 8th आय थिंक मॅथ्समध्ये होतं की आपण कॉन्स्टंट घेतो. ओके, सो आता या कॉन्स्टंटची पण काहीतरी व्हॅल्यू असायला पाहिजे. मग त्या ठिकाणी इथे जो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्ससाठी जो कॉन्स्टंट वापरतो तो असतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सो या ठिकाणी आपण काय घेतलं? के न लिहिता आपण काय घेतलं? या ठिकाणी जी घेतलं. आणि या कॉन्स्टंटची व्हॅल्यू ठरलेली आहे. ऑब्वियसली कॉन्स्टंट आहे म्हणजे व्हॅल्यू ठरलेलीच असणार. तर ती व्हॅल्यू आहे 6.67. व्हॅल्यू कशी आली, कुठे आली ते विचारा गुगल बाबाला, कारण तो आपल्या सिलेबसचा भाग नाही आहे. सो तुम्ही ते फाइंड आउट करू शकता. सो आता या ठिकाणी हे झालं मासची. मग आता फोर्स आणि डिस्टन्स यांच्यामधलं रिलेशन काय आहे? तर सपोज की हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत त्यांच्यामधला आपण डिस्टन्स घेतलेला आहे r = सपोज 2 सेंटीमीटर आहे सपोज. मग आता इथून जर मी डिस्टन्स असं वाढवलं आणि r जर मी 10 सेंटीमीटर केलं, तर इथे डिस्टन्स जवळ होतं. डिस्टन्स जवळ असल्यामुळे फोर्स जास्त असणार आहे, अट्रॅक्शन जास्त असणार आहे. इतकंही जास्त नाही आहे, बट कंपॅरिझन जर आपण केलं याच्या आणि याच्या तुलनेमध्ये, तर इथे जे अट्रॅक्शन असणार आहे तर ते जास्त असणार आहे, कारण डिस्टन्स कमी आहे. इथे जर डिस्टन्स जास्त आहे तर अट्रॅक्शन कसं आहे? खूप लो असणार आहे. लॉंग डिस्टन्स अट्रॅक्शन कसं असणार आहे? लो असणार आहे. ओके, सो बेसिकली इथे काय होतं? जर आपण डिस्टन्स वाढवला तर फोर्स कमी होतोय, डिस्टन्स कमी केलं फोर्स वाढतोय. कोणतं फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजेच जो आपला एफ आहे तर तो कसा आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आरशी. पण आपण या ठिकाणी फक्त आर नाही घेत आहोत, तर आपण या ठिकाणी r² घेणार आहोत. तो रूल आहे. ओके, सो या ठिकाणी एफ जो आहे तर तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे r²शी. आणि यालाच जर आपण पुन्हा एकदा हा जर आपण काढला बाहेर ते सिम्बॉल डायरेक्टली प्रपोर्शनलचं, तर इथेही आपण कॉन्स्टंट घेतो. सो ते एकत्र कंबाईन कॉन्स्टंट असणार आहे जी M1 M2 डिवायडेड बाय r². सो दॅट्स वाय F = G M1 M2 डिवायडेड बाय r². बिटवीन 2 पॉईंट मासेस किंवा पार्टिकल्स सेपरेटेड बाय अ गिवन डिस्टन्स आपण या ठिकाणी r घेतलेला आहे. दिस इज द विकेस्ट फोर्स हॅव्हिंग इन्फायनाईट रेंज. म्हणजेच काय? तुम्ही कितीही लांब घ्या, पृथ्वीपासून प्रचंड इन्फायनाईट डिस्टन्सवरती जरी तुम्ही एखादा ऑब्जेक्ट ठेवला तरीही पृथ्वी आणि तो ऑब्जेक्ट यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणारच आहे. म्हणजे तुम्ही कितीही इन्फिनिटीवरती ठेवलात, आता मी इथे आहे, तुम्ही कुठे असाल आय डोंट नो, बट तरीही माझ्या मते आणि तुमच्या मते ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणारच आहे. ओके, सो अशा पद्धतीने ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनची जी रेंज आहे तर ती कशी आहे? इन्फायनाईट आहे. सो दॅट्स वाय आपण याला म्हणतो की हे इन्फायनाईट रेंजमध्ये येणारा फोर्स आहे. प्रत्येक फोर्सची रेंज ठरलेली असते की इथून ते एवढ्या अंतरापर्यंतच हा फोर्स काम करणार. तर आपण पुढे बाकीच्या फोर्सेसची रेंज पाहणार आहोत. आता आपण काय पाहिलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्सची रेंज कुठपर्यंत आहे? कुठपर्यंत आहे? इन्फिनिटीपर्यंत आहे. सो दिस फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. हा फोर्स नेहमी अट्रॅक्टिव्ह असतो. कुठेही तुम्ही जा हा फोर्स अट्रॅक्शनच दाखवणार आहे. कुठेही रिपल्शन असलं काही नसतं. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. त्याचं नेचर आहे अट्रॅक्शन करण्याचं. सो स्ट्रक्चर ऑफ द युनिवर्स इज गवर्न्ड बाय धिस फोर्स. युनिवर्समध्ये आपण पाहिलं, तुम्ही कधी असा विचार केला आहे का? एक तर आपली पृथ्वी आहे आणि एक आहे आपला सन. सो पृथ्वी आणि सन हे तरंगतात कसे काय? खाली का पडत नाहीत? पडायला पाहिजे ना कुठंतरी. असं कसं काय तरंगू शकतो कोणी पण? तर रिझन आहे दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो अर्थ आणि सन यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे की ज्यामुळे ते दोघं असे राहतात किंवा ते एकमेकांभोवती फिरू शकतात. ओके, ते असे खाली वगैरे पडत नाहीत. सो दॅट इज द रिझन बिहाइंड दॅट इज की त्यांच्यामध्ये आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ एक्सलरेशन. आणि बाकीचे जे काही प्लॅनेट्स आहेत ऑब्वियसली त्यांच्यामध्ये देखील ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. सेंट्रिपिटल फोर्समुळे ते काय होऊ शकतात? सनच्या भोवती फिरू शकतात, रिव्हॉल्व करू शकतात. ओके, सो हे झालं ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल. आणि पूर्ण युनिवर्समध्ये हे सगळं असं चालू आहे. नेक्स्ट आहे कॉमन एक्सपिरियन्स ऑफ धिस फोर्स फॉर अस इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सर्टेड बाय अर्थ ऑन अस विच वी ऑल कॉल्ड अवर वेट. सो तुम्ही जर तुमचं वजन केलं आपल्या ह्याच्यावरती वजन काट्यावरती, तर तुम्हाला असं वाटत असेल तुमचं वजन खूप वाढलेलं आहे. हे सिमिलर वजन म्हणजे हेच तुमचं वजन तुम्ही जर चंद्रावरती जाऊन केलं तर ते एवढं कमी होतं, प्रचंड कमी होतं. सपोज की तुम्ही जर पृथ्वीवरती अराउंड 60 किलोचे असाल तर तुम्ही चंद्रावरती गेल्यानंतर फक्त 10 किलोचे होणार. कारण
पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कंपॅरिझन आहे रेशो 1/6चं. ओके, म्हणजे इथे जर तुमचं वेट 60 kg असेल तर चंद्रावरती फक्त 10 kgचं असणार आहे. सो दॅट्स वाय वेट हे आपलं नाही आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्यावरती काम करणार आहे दॅट इज अवर वेट. ओके, मास जे असतं ते आपलं असतं, बट वेट कोणाचं आहे? आपलं नाही आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्यावरती जेवढा एक्सर्ट होईल किंवा अर्थ जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्यावरती अप्लाय करेल ते असणार आहे आपलं वेट. त्याला आपण म्हणतो आपलं वेट. ओके, सो वेट प्रत्येक ठिकाणी बदलतं. आता तुम्ही ग्रॅव्हिटेशनबद्दल जर आय होप की आधी कुठेतरी पाहिलं असेल, 10th स्टँडर्डमध्ये फर्स्ट चॅप्टर होता ग्रॅव्हिटेशन, तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं जर आपण जास्त हाईटवरती गेलो तरीही ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिक्रीज होतो, म्हणजेच आपलं वेट त्या ठिकाणी पण डिक्रीज होणार आहे. जर आपण डेप्थमध्ये गेलो तर ॲट दी सेंटर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 असते. तर अशा पद्धतीने आपण जसं जागा बदलू त्याप्रमाणे आपलं वेट बदलणार आहे. आपण पोलार रिजनमध्ये गेलो वेगळं वेट असणार आहे. आपण इक्वेटोरियल प्लेनवरती असतो आपलं वेट वेगळं असणार आहे. आपण मार्सवरती गेलो वेट वेगळं असणार आहे. सो त्या प्लॅनेटचं किंवा त्या पोझिशनवरती आपल्यावरती जेवढं ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केलं जातं त्यानुसार आपलं वेट असतं. सो आता या ठिकाणी वेट इज इक्वल टू जी म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय हा जो कॅपिटल एम आहे तो म्हणजे काय? अर्थचं मास डिवायडेड बाय कॅपिटल आर स्क्वेअर म्हणजे काय? जी आपली अर्थ आहे त्या अर्थच्या रेडियसचा स्क्वेअर, आणि स्मॉल एम म्हणजे काय? ऑब्जेक्टचं मास की ज्याच्यावरती आपलं अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करणार आहे, तर त्याला आपण म्हणणार आहोत स्मॉल एम. ओके, सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर या ज्या 3 व्हॅल्यूज आहेत म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, मास ऑफ अर्थ आणि रेडियस ऑफ दी अर्थ, या 3 व्हॅल्यूज कधी बदलतील का? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, बदलेल का? नाही बदलणार. मास ऑफ दी अर्थ बदलतं का? असं आहे का की काल 5 किलो होता आज 10 किलो झाला समथिंग, असं काय होतं का? नाही होत. अर्थात 5 किलो वेट नाही आहे आपल्या अर्थचं, बट जस्ट एक्झाम्पल. नेक्स्ट आहे रेडियस. असं आहे का की आज एक मीटर होती उद्या 4 मीटर झाली, असं काय होतं का? तर नाही. जेवढी अर्थची रेडियस आहे जेवढं अर्थचं मास आहे ते ठरलेलं आहे. सो या व्हॅल्यूज कॉन्स्टंट आहेत का? येस, ऑब्वियसली कॉन्स्टंट आहेत. मग जर आता मी हे जे ऑब्जेक्टचं मास आहे त्याला सेपरेट केलं आणि जर एका ब्रॅकेटमध्ये ज्या अर्थच्या ठरलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या जर मी ठेवल्या आणि यांची जर मी एखादी व्हॅल्यू हे सगळं गुणाकार भागाकार करून जर मी एखादी व्हॅल्यू फाइंड आउट केली तर ती व्हॅल्यू कॉन्स्टंट राहील का? ऑब्वियसली कॉन्स्टंट राहणार, कारण सगळ्या व्हॅल्यूज कशा आहेत? कॉन्स्टंट आहेत. सो आता या एमला जरा थोडा वेळ बाजूला काढा आणि यांच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करूया. आता या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या? तर प्रत्येक वेळी फाइंड आउट करायची गरज नसते. जर तुम्हाला असं कुठे न्यूमेरिकलमध्ये आलं तर तुम्हाला एकच छोटीशी व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. मे बी तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, पण ती तीच आहे का ती आता आपण पाहूया. सो जीची व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी घेणार आहात. एम म्हणजे मास ऑफ दी अर्थ डिवायडेड बाय आरचं स्क्वेअर, रेडियसचं स्क्वेअर. हे सगळं जेव्हा तुम्ही गुणाकार भागाकार कराल तेव्हा तुम्हाला अप्रॉक्सिमेटली एक व्हॅल्यू मिळेल आणि दॅट इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे काय? आपलं ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो याला आपण म्हणणार आहोत ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच स्मॉल जी. ओके, याला अजून एक नाव आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. ओके, यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी ही म्हणतो. त्याची ही व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअरच असते, कारण दोघं ऑलमोस्ट सेम आहेत असं आपण म्हणू शकतो. सो आता मी याच्या ऐवजी या एवढ्या मोठ्या टर्मच्या ऐवजी मी स्मॉल जी लिहू शकते का? हे झालं ना आत्ता? येस, सो लिहू शकते. मग हा जो आपला मास ऑफ दी ऑब्जेक्ट आहे तो मगाशीचा मल्टिप्लाय बाय स्मॉल जी जर मी केलं तर वेट काय येणार आहे? मास इंटू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आलं? येस. सो वेट इज व्हॉट? मास म्हणजे त्या ऑब्जेक्टचं मास मल्टिप्लाय बाय ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे आपण कसं केलं? या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण डिराईव्ह केलं. आय होप की तुम्हाला कळलं असेल. आणि ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. काही ठिकाणी हीच व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली करून 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर अशीही वापरतात. सो डिपेंड की तुम्हाला जर क्वेश्चनमध्ये 9.8 दिलं असेल तर 9.8नी सॉल्व करा, नसेल दिलं तर तुम्ही साधारणतः 10 घेऊन देखील सॉल्व करू शकता, कारण तुम्ही 10नी इझिली सॉल्व करता येईल कंपॅरेटिव्ह टू 9.8. ओके, सो वी फील धिस फोर्स ओनली ड्यू टू नॉर्मल रिॲक्शन फ्रॉम द सरफेस ऑफ अवर कॉन्टॅक्ट विथ अर्थ. आता हा फोर्स एकदम इतका अट्रॅक्टिव्ह नाही आहे, म्हणजे वीक फोर्स आहे याला आपण म्हणतो. तर वीक फोर्स यासाठी आहे की आता जर आपण जमिनीवरती उभे आहोत तर आपल्याला असं अट्रॅक्शन फील होतं का? एकदम कोणतरी खेचते असं काय फील होतं का? तर नाही. पण जर आपण एखादी उडी मारली तर उडी मारल्यानंतर आपल्याला असं वाटतं की खालून कोणतरी आपल्याला खेचते, सो त्याच्यामुळे आपण खाली येतो, नाहीतर आपण हवेमध्ये तरंगत राहिलो असतो. सो तेव्हा आपल्याला तो फोर्स काय होतो? आपण फील करू शकतो. सो ऑल इंडिव्हिज्युअल बॉडीज ऑल्सो एक्सर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ईच अदर, बट इट इज टू स्मॉल कम्पेअर्ड टू दॅट बाय दी अर्थ.
कोणत्याही दोन बॉडीज देखील एकमेकांना ग्रॅव्हिटेशनल फोर्सने अट्रॅक्ट करत असतात, बट ते ग्रॅव्हिटेशन फोर्स खूप कमी असतं ॲज कम्पेअर्ड टू दी अर्थ. ऑब्वियसली अर्थचं मास जास्त आहे, मास जास्त आहे म्हणजे फोर्स जास्त असणार. जर आपण दोन व्यक्ती घेतल्या, एकाचं वजन सपोज 20 किलो आहे, एकाचं वजन सपोज 50 किलो आहे, तर त्यांच्या कम्पॅरेटिव्हली अर्थचं वजन कितीतरी, वजन म्हणण्यापेक्षा आपण मास म्हणूया, मास कितीतरी जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय की अर्थ जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करेल ते जास्त असणार की नाही, ऑब्वियसली जास्त असणार कम्पॅरेटिव्ह टू दी ते दोघं जण. ओके, सो इधर थे हम लोग. हाँ, फॉर एग्जाम्पल म्युच्युअल ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 SUMO विस्लर्स. विस्लर्स म्हणजे काय, जे कुस्तीवाले असतात तर त्यांना आपण रेसलर्स म्हणतो. सो इच ऑफ मास 300 kg ॲज्युमिंग दॅट द डिस्टन्स बिटवीन देम इज 0.5 मीटर. आपल्याकडे दोन कुस्तीपटू आहेत, दोन रेसलर्स आहेत. सो या दोन रेसलर्समध्ये या दोन रेसलर्समध्ये जे अंतर आहे दॅट इज 0.5 मीटर आणि मास आहे दोघांचं प्रत्येकी 300 किलोग्राम. दोघांचं सेम मास आहे. सो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो G m1 m2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. सो आर स्क्वेअर म्हणजे काय, 0.5चा स्क्वेअर. जी किती आहे, ठरलेली व्हॅल्यू आहे, इंटू m1, एकाचं मास 300, दुसऱ्याचं पण मास 300. हे सगळं जेव्हा तुम्ही सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला मिळेल एक व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली असणार आहे 3.4 इंटू 10⁻⁵ न्यूटन. म्हणजेच 24, हे जे यू आहे याचा अर्थ होतो मायक्रो. सो तुम्ही या ठिकाणी मायक्रो असं याचा अर्थ घेऊ शकता. सो हे काय झालं, 24 मायक्रो न्यूटन. मायक्रो म्हणजे काय, 10⁻⁻3. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत मायक्रो न्यूटन. सो 24 मायक्रो न्यूटन हे काय झालं, फोर्स दोघांमध्ये फोर्स अप्लाय केला जाणार आहे. आणि हा फोर्स प्रचंड छोटा आहे किंवा नेग्लिजिबल आहे इन कंपॅरिझन टू दी वेट ऑफ इच SUMO रेसलर दॅट इज 300 न्यूटन. म्हणजे त्यांचं जर आपण वेट पाहिलं, वेट म्हणजे काय, मास इंटू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मास किती आहे, 300. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण साधारणतः अप्रॉक्सिमेटली 10 घेऊया. म्हणजे यांचा वेट किती आहे, 3000 न्यूटन. यांच्यावरती फोर्स किती अप्लाय होतो आहे, फक्त 24 मायक्रो न्यूटन. केवढूसा आहे तो. म्हणजे या ठिकाणी यांच्यामध्ये असं चिटकून अट्रॅक्शन असलं काय होईल का, अजिबात नाही होणार. सो ते त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन असणार आहे ते खूप छोटं असणार आहे, निग्लिजिबल असणार आहे. आणि दॅट्स वाय डिपेंड अपॉन मास ते दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांच्या जवळ नसणार आहेत, म्हणजे तेवढं अट्रॅक्शन नसणार आहे. ओके, सो नेक्स्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. इट इज अन अट्रॅक्टिव्ह और रिपल्सिव्ह. हे कसं आहे, रिपल्सिव्ह पण आहे आणि अट्रॅक्टिव्ह पण आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा होता, फक्त अट्रॅक्टिव्ह होता. आपण को सिर्फ अट्रॅक्शन चाहिए, बाद में देखेंगे बाकी का. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स त्यासोबतच ओके, सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आधी आपण कंप्लीट करूया. याला आपण EM फोर्स असंही म्हणतो प्रेमाने लाडाने. सो याच्यामध्ये आपण जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहेत ते पार्टिकल्समध्ये असतात. इलेक्ट्रिकली चार्ज जे पार्टिकल्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपलं जे प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे, सो हे कसे आहेत, इलेक्ट्रिकली चार्ज्ड पार्टिकल्स आहेत. सो यांच्यामध्ये जो फोर्स असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. अर्लियर इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फोर्सेस वर थॉट टू बी इंडिपेंडंट. त्याच्यानंतर म्हणजे सुरुवातीला आधी असं वाटत होतं की इलेक्ट्रिक फोर्स जे आहेत आणि मॅग्नेटिक फोर्स जे आहेत ते इंडिपेंडंट आहेत असं वाटत होतं. बट जेव्हा मायकेल फेराडे आणि जेम्स क्लर्क मॅक्सवेल यांनी एक्सपेरिमेंट केला तर त्यानंतर कळलं की इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फोर्सेस जे आहे वर युनिफाईड थ्रू द थिअरी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. इलेक्ट्रिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स याचं जे कॉम्बिनेशन आहे, जे युनिफिकेशन आहे, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. सो दीज फोर्सेस आर स्ट्रॉंगर दॅन दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हे फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा जास्त स्ट्रॉंग आहेत. अवर लाईफ इज प्रॅक्टिकली गवर्न्ड बाय दीज फोर्सेस. आपल्या लाईफवरती पण याच फोर्सचा प्रभाव आहे. जर आपण पाहिलं, आता आपण फक्त 4च फोर्स शिकतोय, मग तुम्ही म्हणाल टेन्शनचं काय, सरफेस टेन्शनचं काय, तर हे फोर्सेस कोणाच्या अंडर येतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सच्या अंडर येतात. ओके, सो जर तुम्ही फ्रिक्शनल फोर्स पाहिलं, तुम्ही रस्त्यावरून चालू शकता का, फ्रिक्शनल फोर्समुळे. सो जे फ्रिक्शनल फोर्स आहे, जी नॉर्मल रिएक्शन आहे, टेन्शन जे आहे, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, किंवा कोलिशन फोर्स आहे, इलॅस्टिक फोर्स आहे, विस्कोसिटी आहे. विस्कोसिटी म्हणजे काय, फ्लुइड्समध्ये जे फ्रिक्शन होतं त्याला आपण म्हणतो विस्कोसिटी. सो हे सगळं कशामध्ये येणार आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेसमध्ये. म्हणजे या सगळ्या फोर्सेसचा जो एक गट आहे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्समध्ये तुम्ही जर पाहिलं, जर अपोजिट चार्जेस असतील तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होतं, कारण हा अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह आहे. जर सेम चार्जेस असतील किंवा सिमिलर चार्जेस असतील तर त्यांच्यामध्ये काय होणार आहे, रिपल्शन होणार आहे. ओके, सो सेम चार्जवाले पार्टिकल्स असतील तर रिपल्शन होतं, अपोजिट चार्जवाले पार्टिकल्स असतील तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होतं. So under the action of these forces, there is deformation of objects that changes intermolecular distance, thereby resulting into reaction forces. So basically तुम्ही डिफॉर्मेशन काय आहे हे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्समध्ये वगैरे पाहणार आहातच.
पण त्याआधी डिफॉर्मेशन आपण थोडक्यात समजूया. मी त्या लेवलचं नाही सांगणार आहे किंवा डेफिनेशन नाही सांगणार आहे. मी जस्ट एवढं सांगते की एखादा ऑब्जेक्ट आहे, याच्यावरती आपण फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्यानंतर पार्शियली किंवा कम्प्लिटली किंवा फुल टाईम म्हणजे परमनंटली त्या ऑब्जेक्टचा शेप बदलू शकतो. सो आपण जो बाहेरून फोर्स अप्लाय करणार आहोत त्यामुळे त्या ऑब्जेक्टचा शेप काही कालावधीसाठी किंवा कम्प्लिटली परमनंट बदलू शकतो. सो याला आपण म्हणणार आहोत डिफॉर्मिंग फोर्स. डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या ऑब्जेक्टचं काय होतं, शेपमध्ये साईजमध्ये फरक पडतो. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत डिफॉर्मेशन ऑफ ऑब्जेक्ट्स. आणि ऑब्व्हियसली डिफॉर्मेशन झाल्यामुळे साईजमध्ये वगैरे फरक पडल्यामुळे आतमध्ये जे मॉलिक्युल्स असणार आहेत ते थोडेसे त्यांच्यामध्ये पण हालचाल होणार आहे. सो त्यांच्यामध्ये पण डिस्टन्स इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार आहे. सो याला आपण म्हणणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. आणि ऑब्व्हियसली इन्क्रीज आणि डिक्रीज यांच्यामध्ये जर डिस्टन्स झाला, जर यांच्यामध्ये फोर्सेस अप्लाय झाले तर ह्याने ॲक्शन फोर्स अप्लाय केला तर हा रिॲक्शन फोर्स अप्लाय करणार. सो हे कसे असतात, रिॲक्शन फोर्सेस याच्यापासून तयार होतात. कारण एकाने ॲक्शन फोर्स अप्लाय केला की दुसरा रिॲक्शन फोर्स देणार आहेच. हे आपण न्यूटन्स थर्ड लॉमध्ये पाहिलेलं आहे. सो हे आपण अजून डिटेलमध्ये पाहणार आहोत सॉलिड्समध्ये. नेक्स्ट आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स हा सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे. दॅट बाइंड्स दी न्यूक्लिओन्स टुगेदर इनसाइड अ न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये जे न्यूक्लिओन्स असतात ते न्यूक्लिओन्स म्हणजे काय, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मगाशी पण पाहिले आपण, हे एकत्र राहतात ड्यू टू स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. हा स्ट्रॉंगेस्ट आहे आणि याची रेंज किती आहे, इट इज लेस दॅन 10⁻⁻14 मीटर. ओके, म्हणजे जे दोन ऑब्जेक्ट्स असणार आहेत ज्यांच्यामध्ये स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स अप्लाय होणार आहे तर त्यांच्यामधलं डिस्टन्स किती असलं पाहिजे, याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे, म्हणजे इथपर्यंत असलं पाहिजे तरच त्यांच्यावरती स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स अप्लाय होऊ शकतो. सो असं नाही की महाराष्ट्रामध्ये आहे, माझ्याकडे एखादा ॲटम आहे, अजून कोणीतरी दिल्लीमध्ये वगैरे आहे त्याच्याकडे एखादा ॲटम आहे, तर त्याच्यामध्ये पण न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स अट्रॅक्शन होईल असं काही नाही आहे. कारण हे फक्त 10⁻⁻14 मीटर एवढ्या डिस्टन्समध्येच या पार्टिकल्समध्ये अट्रॅक्शन होतं. ओके, सो याची रेंज कशी आहे, लिमिटेड आहे. मग अशा आपण काय पाहिलं होतं, जो आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता त्याची रेंज कशी होती, इन्फिनिटीमध्ये होती. सेम इलेक्ट्रोमॅग्नेटिकसाठी पण रेंज आपण इन्फिनिटीमध्ये घेऊ शकतो. नेक्स्ट आहे देअरफॉर इट इज व्हेरी स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह अँड इट इज चार्ज इंडिपेंडंट. चार्ज इंडिपेंडंट का, तर आपण काय पाहिलं, न्यूट्रॉन चार्जलेस आहे, प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज आहे, दोघांवरती पण हा फोर्स अप्लाय होतोय. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये चार्जचा काही इश्यू आहे का, तर नाही. सो म्हणजेच हे कसं आहे, चार्ज इंडिपेंडंट आहे. तुमच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज असो, तुमच्याकडे चार्जलेस असो, तरीही हा फोर्स अप्लाय होतो. ओके, नेक्स्ट आहे वीक न्यूक्लिअर फोर्स. So this is the interaction between subatomic particles that is responsible for the radioactive decay of atoms, in particular beta emission. हे जे इमिशन वगैरे आहे ते तुम्ही पुढे रेडिओ पाहणार आहात. द वीक न्यूक्लिअर फोर्स इज नॉट ॲज वीक ॲज दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे याचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे, सगळ्यात वीक आहे, बट मच वीकर दॅन स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. पण स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिकपेक्षा वीक आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनलपेक्षा वीक नाही आहे, बट स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सपेक्षा वीक आहे. आपण सिक्वेन्स लावू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रॉंग न्यूक्लिअर, दुसऱ्यांदा येतं ते म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, तिसऱ्यांदा येणार आहे वीक न्यूक्लिअर फोर्स आणि ॲट दी एंड येतं ते म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, सो असा यांचा सिक्वेन्स असतो अट्रॅक्शनचा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की द रेंज ऑफ वीक न्यूक्लिअर फोर्स इज एक्सिडिंगली स्मॉल, दॅट इज 10⁻⁻16 मीटर. सो 10⁻⁻16 मीटर जर दोन पार्टिकल्समधला किंवा दोन चार्जेसमधला, दोन सब ॲटॉमिक पार्टिकल्समधला जर डिस्टन्स असेल तरच हे फोर्स अप्लाय होतात. ओके, सो हे झालं वीक न्यूक्लिअर फोर्सबद्दल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे वीक इंटरॅक्शन फोर्सेस, जे तुम्ही रीड करू शकता, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हे जे वीक न्यूक्लिअर फोर्स आपण पाहिले होते ते नेमकं कसं काम करतात. नेक्स्ट आहे सॉल्ड एक्झाम्पल, दॅट इज 4.2. ते आता आपण पाहूया. 3 आयडेंटिकल पॉईंट मासेस आर फिक्स्ड सिमेट्रिकली ऑन दी पेरिफेरी ऑफ अ सर्कल. आयडेंटिकल याचा अर्थ काय, तर या ठिकाणी मी डायग्राम ड्रॉ केली होती बट आता ती इरेज झाली, मला परत ड्रॉ करावं लागेल. सो आपल्याकडे एक सर्कल आहे आणि या ठिकाणी 3 मासेस आहेत, आयडेंटिकल आहेत म्हणजे सेम मास असणार आहे, तीनही सेम आहेत आणि फिक्स्ड सिमेट्रिकली ऑन दी पेरिफेरी ऑफ सर्कल. पेरिफेरी म्हणजे काय, हे आहे सर्कम्फरन्स आणि त्याच्यावरती प्रेझेंट आहेत. आणि सिमेट्रिकली म्हणजे जर आपण सर्कलचे 3 पार्ट्स केले तर समथिंग असे तयार होतील. म्हणजे इथे एक मास प्रेझेंट आहे, आपण ह्याला M1 म्हणूया, इथे आपण M2 म्हणूया, इथे आपण M3 घेऊया. सो असे 3 मासेस सर्कलच्या पेरिफेरीवरती प्रेझेंट आहेत. नेक्स्ट आहे ऑब्टेन द रिझल्टंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी पॉईंट मास M ॲट दी सेंटर ऑफ दी सर्कल. सो आता या ठिकाणी M कुठे आहे, सर्कलच्या सेंटरवरती आहे. आता आपल्याला रिझल्टंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे तिघांकडून जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स येणार आहे, सपोज की हा 1 आहे, हा 2 आहे आणि हा 3 आहे, त्या तिघांकडून जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स येईल त्याचा रिझल्टंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे.
So extend this idea to more than 3 identical masses symmetrically located on the periphery. आणि how far can you extend this concept? आता या ठिकाणी आपण 3च मास घेतलेले आहेत. आता असेच तुम्ही किती मासेस घेऊ शकता सिमेट्रिकली आणि त्याचा कशा पद्धतीने रिझल्टंट येईल हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो आय होप तुम्हाला डायग्राम समजली असेल. ही डायग्राम तशीही आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. सो आपण ती कन्सिडर करूया. सो फिगर बिलो shows 3 identical point masses m on the periphery of the circle of radius r. आणि हे जे आहे काय आहे r रेडियस आहे. मास m इज ॲट सेंटर ऑफ द सर्कल. या ठिकाणी m कुठे आहे सर्कलच्या सेंटरवरती आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस ऑन m ड्यू टू दीज मासेस आर अट्रॅक्टिव्ह अँड आर डायरेक्टेड ॲज शोन. ऑब्वियसली या ठिकाणी एमकडे सगळे मासेस डायरेक्टेड असणार आहेत आणि ते जे मासेस डायरेक्टेड आहेत एमकडे ते काय असणार आहेत तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की रिझल्टंट ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे. सो फोर्स एम ए म्हणजे काय इथला जो फोर्स आहे फोर्स एम बी हा जो फोर्स आहे हा जो फोर्स आहे तो सगळा इज इक्वल टू असणार आहे. इज इक्वल टू का आहे कारण सगळ्यांचे मासेस आयडेंटिकल आहेत. डिस्टन्स पण आयडेंटिकल आहे कारण रेडियस सगळे काय असतात एकाच सर्कलमधले सगळे रेडियस सेम असतात. ओके सेम लेंथचे असतात. सो आता या ठिकाणी आपण एकच फॉर्म्युला आरामात वापरू शकतो GMM/r². या ठिकाणी हे सगळे फोर्सेस काय आहेत सेम आहेत. सगळे फोर्स सेम असल्यामुळे ते काय करणार आहेत अपोजिट फोर्सला कॅन्सल करणार आहेत आणि जेव्हा आपण एफ रिझल्टड किंवा एफ नेट फाइंड आउट करू तेव्हा ते काय येणार आहे 0. याचा अर्थ मध्ये जे एम आहे ते त्याची व्हॅल्यू काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे रिझल्टंट फोर्स जो असणार आहे एमवरती अप्लाय केलेला किंवा ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स एमवरती लागणार आहे पूर्ण सगळ्या मासेसकडून तर तो काय असणार आहे 0. का तर जेव्हा आपण सेम मॅग्निट्यूडचे किंवा सेम फोर्सेस अप्लाय करणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये मास सेम आहे डिस्टन्स सेम आहे कारण रेडियस पण सेम आहे. सो असे जेव्हा आपण फोर्सेस अप्लाय करणार आहोत तर तेव्हा त्या ठिकाणी सगळे फोर्सेस एक दुसऱ्याला कॅन्सल करतात आणि मग तिथे काय येणार आहे आन्सर तुमचं 0 येणार आहे. ओके सो बाकी तुम्ही सगळं रीड करू शकता. नेक्स्ट आहे सेकंड पॉईंट आपण पाहूया. फॉर एनी इवन नंबर ऑफ इक्वल मासेस. इवन नंबर म्हणजे काय 2 मास असतील किंवा 4 मास असतील किंवा 6 मास असतील तर त्यासाठी म्हणजे 6 पॉईंट मास असतील तर त्यासाठी द फोर्स ड्यू टू एनी मास एम इज बॅलन्स्ड बाय डायमेट्रिकली अपोजिट मासेस. सो सपोज की आपल्याकडे आता हे 3 आहेत म्हणजे ऑड नंबर आहे. जर आपल्याकडे असे 4 मासेस असते तर ते डायमेट्रिकली एक दुसऱ्याला त्यांनी काय केलं असतं म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी एक दुसऱ्याला काय केलं असतं कॅन्सल आउट केलं असतं जर इवन असते तर. मग आता जर ऑड आहेत तर आणि तेव्हाही रिझल्टंट 0 झालं असतं कारण मास सेम असणार आहे डिस्टन्स सेम असणार आहे. सो दॅट्स वाय रिझल्टंट पण इवनमध्ये पण 0 आलं असतं. आता ऑडसाठी फॉर एनी ऑड नंबर ऑफ मासेस ॲज सीन फॉर 3 म्हणजे इथे आपण 3चं एक्झाम्पल घेतलं होतं. दी कंपोनंट्स परपेंडिक्युलर टू वन ऑफ देम कॅन्सल ईच अदर वेल दी अदर कंपोनंट्स पॅरलल टू वन ऑफ दीज ॲड अप इन सच अ वे that the resultant is 0 for any number of identical masses m located symmetrically on the periphery. सो आता जेव्हा आपण ऑड नंबरमध्ये मासेस घेणार आहोत तेव्हा ते परपेंडिक्युलरी एक दुसऱ्यांना कॅन्सल आउट करतात बॅलन्स करतात आणि त्यामुळे पुन्हा एकदा एफ नेट किंवा एफ रिझल्टंट हे 0 होतं. ओके म्हणजे जेव्हाही आपण इक्वल मासेस घेणार आहोत सिमेट्रिकली त्यांना अरेंज करणार आहोत तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम्स जे आन्सर असणार आहे किंवा जे फोर्स रिझल्टंट फोर्स असणार आहे तर तो काय येतो 0 येतो. सो नेक्स्ट क्वेश्चन असा होता की असं आपण कितीदा म्हणजे किती एक्सटेंडपर्यंत आपण हे करू शकतो. So as the number of masses tends to infinity, their collective shape approaches circumference of the circle. आता जर इथे आपण असं पाहिलं इथे आपण 3च मास ठेवले होते. आता जर आपण असे खूप सारे मास ठेवले तर याचा अर्थ काय पूर्ण सर्कम्फरन्स भरून जाईल म्हणजे सर्कलचे सर्कम्फरन्सच तयार होईल. मग तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे की ॲज दी नंबर ऑफ मासेस टेंड्स टू इन्फिनिटी देअर कलेक्टिव्ह शेप ॲप्रोचेस सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विच इज नथिंग बट अ रिंग. मग या ठिकाणी एक रिंगच तयार होईल कारण सगळे मास जर असे एकत्र आले त्यांच्यापासून एक रिंगच तयार होणार आहे पुन्हा. सो थस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय अ रिंग मास ऑन एनी अदर मास ॲट इज सेंटर इज 0. आणि एवढ्या सगळ्यांनी जरी सगळ्यांचं पॉईंट मास सेम आहे परत सगळ्यांचं डिस्टन्स सेम आहे मग ते किती का असणार म्हणजे कितीही नंबरमध्ये का असणार त्यांनी जेव्हाही फोर्स एक्झर्ट करणार आहे ते सेंटरवरती आपण स्पेशली या ठिकाणी सेंटरचा विचार करतोय तर सेंटरवरती जेव्हा फोर्स अप्लाय करणार आहे तेव्हा त्याचं रिझल्टंट 0 येणार आहे. ओके कारण सगळ्यांचा मास सेम आहे डिस्टन्स म्हणजे दोघांच्या मधला डिस्टन्स ज्याला आपण आर म्हणतो तेही सेम आहे. नेक्स्ट आहे इन 3 डायमेन्शन्स वी कॅन इमॅजिन अ युनिफॉर्म हॉलो स्पियर म्हणजे तुम्ही ते प्लास्टिकचं बॉल वगैरे असतं ते घेऊ शकता. टू बी मेड अप ऑफ इन्फायनाईट नंबर ऑफ सच रिंग्स विथ अ कॉमन डायमीटर अँड थस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फॉर एनी मास केप्ट ॲट द सेंटर ऑफ अ हॉलो स्पियर इज 0. मग जर तुम्ही एखादा हॉलो स्पियर घेतला सपोज की आपण घेतलेला आहे तो प्लास्टिकचा बॉल
सो त्या हॉलो स्पिअरच्या एकदम सेंटरला जर मी कोणतंही ऑब्जेक्ट ठेवलं तर त्याच्यावरती लागणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे तो 0 असतो. मग तुम्ही हे असंही रिलेट करू शकता की आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये 10th स्टँडर्डला पाहिलं होतं की अर्थच्या सेंटरला, ऑल्दो की अर्थ पूर्ण स्पेरिकल नाही आहे, एलिप्टिकल आहे, बट तरीही आपण जस्ट कन्सिडर करूया अजून अर्थ हॉलो पण नाही आहे, अर्थ कसं आहे, सॉलिड आहे. ओके, अर्थ हॉलो पण नाही आहे, अर्थ कसा आहे, सॉलिड आहे. बट तरीही आपण थोडंसं रिलेट करू शकतो की आपला जो अर्थ आहे तो सॉलिड आहे, थोडासा इलेप्टिकल आहे, पूर्ण इलेप्टिकल हे नाही म्हणणार आपण त्याला, बट थोडासा इलेप्टिकल आहे. सो अर्थच्या सेंटरमध्ये जसं आपण अर्थच्या सेंटरमध्ये जाणार आहोत तसं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होते आणि ॲट दी सेंटर ती 0 होते. तर त्याच पद्धतीने जसं आपण या ठिकाणी हॉलो स्पिअरच्या सेंटरपर्यंत जाणार आहोत किंवा सेंटरवरती एखादी कोणतीही गोष्ट ठेवणार आहोत तर तेव्हा त्या ऑब्जेक्टवरती, त्या सेंटरवरती ठेवलेल्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट करणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे तर तो काय असणार आहे, 0 असणार आहे. ओके, मग तो ऑब्जेक्ट कितीही मासचा असू दे तरीही त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा 0 असणार आहे. सो आय होप की तुम्हाला कळलं असेल. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सोबतच स्युडो आणि रिअल फोर्सेसही आपल्याला पाहायचं आहे. स्युडो फोर्सबद्दल आपण थोडंसं जाणून घेतलेलं आहे, याच व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे. सो आय होप की तुम्हाला स्युडो फोर्स थोडंसं कळलं असेल, ते आपल्याला पुढे उपयोगाला येईल. सो थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.